रामकृष्ण हरी मंडळी, मी धनश्री काळे. माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. काय होतं ना, आपण बऱ्याचदा आजकाल जाहिरात ऐकतो, जे वेगवेगळी क्रिकेटमध्ये जाहिरात करतात की लॉंग टर्म के लिए म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे. आणि बरेच आपल्या मनात प्रश्न येतो की खरंच काही आहे का, काही लॉंग टर्म वगैरे काय असतं नक्की, कशाला हे म्हणजे म्युच्युअल फंड एक तर खरंच सही आहे का, त्याच्यानंतर हे लॉंग टर्म के लिए सही म्हणजे नक्की काय आहे. तर असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येत राहतात. तर याचा आपण आज उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर काय ना की म्हणजे काय होतं, आमचे इन्व्हेस्टर्स पण आम्हाला बऱ्याचदा प्रश्न विचारतात की मॅडम आता माझी SIP चालू आहे आणि म्युच्युअल फंडची, आणि साधारण 5 वर्ष झालेत, 22-25% रिटर्न येतात, तर मी काय करू नक्की. तर आम्ही प्रत्येक वेळी आमच्या इन्व्हेस्टर्सला हेच सांगतो, आणि हेच मला इथे सांगायचं आहे की पहा की कोणतीही इन्व्हेस्टमेंट तुम्ही जेव्हा करा, म्हणजे मी म्हणेल की इक्विटी इज लाईक ओल्ड वाईन. जेवढं तुम्ही इक्विटी इज लाईक वाईन, जेवढं तुम्ही तिला जुनं होऊन देताल तेवढं त्याच्यामध्ये एकतर दोन गोष्टी येणार आहेत. एक तर चांगल्या पद्धतीचा आपला CAGR जो आहे तो, म्हणजे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट जो मिळतो आपल्याला तो, आणि दुसरं म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग त्याच्यामध्ये ऍड होत जाते, आणि याच्यामुळे जी काही आपण वेल्थ निर्माण करू शकतो तिला काहीच लिमिट नाहीये. ओके, तर हेच मला इथे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण काय करूया, मी जास्त तुमचा वेळ घेत नाहीये, आपण डायरेक्ट स्क्रीनकडे वळूया आणि पाहूया की तुम्ही जेवढा वेळ देताल तुमच्या गुंतवणुकीला, तुमची SIP का होईना, अगदी 5,000 10,000, तर मी उदाहरणार्थ एक 10,000ची एक SIP इथे धरलेली आहे, आणि ती 10,000ची SIP मला एक फंड मी धरलेला आहे. इथे कोणतेही तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा हा गुंतवणुकीचा सल्ला नाही की तुम्ही हा फंड चांगला आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करा, असं काही नाहीये. मी एक उदाहरणार्थ हे घेतलेलं आहे. ओके, तर तुमच्या प्रॉपर माहितीसाठी तुम्ही फायनान्शियल जो काही ऍडवायझर असेल त्यांच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता. तर आपण इथे एक उदाहरणार्थ मी एक फंड घेतलेला आहे, निपॉन इंडिया मल्टी कॅप फंड जो आहे, ज्याचं सुरुवातीला म्हणजे अगोदर नाव याचं रिलायन्स इक्विटी अपॉर्च्युनिटी फंड म्हणून होता. म्हणजे माझ्या जीवनामध्ये याला वेगळा अर्थ या फंडला, कारण मी सुरुवातीची माझी जी गुंतवणूक होती याच फंडामध्ये केलेली आहे सुरुवातीपासूनची. तर त्यामुळे हा फंड जो आहे तर 2005 पासूनचा याच्यामध्ये डेटा आहे. मला 2025 पर्यंत 25 वर्षाचा डेटा करत हवा होता, पण 20 वर्षाचा याच्यामध्ये डेटा अवेलेबल आहे. तर आपण त्याच्यामध्ये पाहूया, जे मार्च मध्ये हा फंड चालू झालेला आहे 2005 मध्ये. तर 2005 मध्ये याच्यामध्ये जर कोणी गुंतवणूक सुरू केली असती 10,000 साली, तर पहा मी काय केलंय की जसं मी म्हटलं की निपॉन इंडिया मल्टी कॅप फंड जो आधी रिलायन्स इक्विटी अपॉर्च्युनिटी फंड होता, तर यामध्ये आपण काय केलं की उदाहरण म्हणून एक 10,000 रुपयाची एक SIP घेतलेली आहे. आणि 2005 मध्ये आता तुम्ही SIP जे आहे ते अगदी 500 रुपये अमाऊंट पासून पण सुरू करू शकता. तर इथे घेताना मी एक उदाहरण म्हणून एक 10,000 रुपयाची SIP दर महिन्याची इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेली आहे, आणि 28 मार्चला ही SIP सुरू केलेली आहे. मी पहिले 5-5 वर्षाचं मी एक इथे काय चेंजेस होत राहतात याच्यामध्ये, तर तो एक आपण प्रातिनिधिक डेटा इथे पाहण्याचा प्रयत्न करतोय. तर पहा की SIP ची ही 2000ला ही SIP चालू झालेली आहे. इन्व्हेस्टमेंटची जी अमाऊंट जी आहे ती आहे 10,000, आणि त्याचं व्हॅल्युएशन पण 10,000. आणि हे प्रत्येक वेळी वाढत साधारणतः 2007 मध्ये, म्हणजे अराउंड 2 वर्षामध्ये याच्या जी काही आहे 3,40,000ची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जवळपास डबल झालेली आहे 6,56,000 पर्यंत. ओके, परंतु 2008 मध्ये लेमन ब्रदर्सचं जे काही क्रायसिस झालं आणि जे काही गोंधळ घातला गेला अमेरिकेमध्ये, त्यामुळे पूर्ण जगामध्ये हाहाकार उडाला, आणि पूर्ण याचं अर्थात म्युच्युअल फंडचा जसा बेस जो आहे तो इक्विटीचा आहे, आणि त्यामुळे आपल्या इथलंही मार्केट कोसळलं, आणि त्यामुळे याचं व्हॅल्युएशन म्हणजे अगदी इन्व्हेस्टमेंटच्याही खाली. इथे खरं आपल्याला गुंतवणुकीमध्ये स्टड राहण्याची गरज असते. तर इथे जी काही तुमची इन्व्हेस्टमेंट होती जवळपास 4,40,000 रुपयाची, आणि त्याचं व्हॅल्युएशन 3,24,000 आहे. ओके, इथे अगेन जे काही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क, जो व्हिडिओ बनवलेला आहे तर ते इथे एक्सप्लेनेशन आहे. तर तुमच्या 4,40,000 व्हॅल्युएशन आहे 3,24,000 रुपये, आणि हीच व्हॅल्यू पुढच्या 5 वर्षामध्ये वाढत परत 6 लाखाचं व्हॅल्युएशन अगेन डबल झालेलं आहे 10 लाखापर्यंत, 10,17,000 पर्यंत. म्हणजे हा जो CAGR जो आहे, XIR जो आलेला आहे, कारण SIPच्या भाषेमध्ये XIR मध्ये रिटर्न्स काढले जातात, तर 23% तो XIR आहे याच्यामध्ये. ओके, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आलेले आहेत ते 6 लाखाची व्हॅल्यू जी आहे ती 10,63,000 पर्यंत वाढलेली आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करूया की हे झालं पहिल्या 5 वर्षामधला टप्पा. आता आपण पुढच्या 5 वर्षामध्ये पाहूया. तर पुढच्या 5 वर्षामध्ये काय झालेलं आहे की 2005 पर्यंत पुन्हा एकदा तोच फंड घेतलेला आहे, निपॉन इंडिया मल्टी कॅप फंड, आणि 2005 मध्ये ही जी व्हॅल्यू आहे SIP सुरू केलेली आहे जी 2015 पर्यंत आपण चालवलेली आहे. तर इथे अगेन आपण हा जी हळूहळू ग्रोथ होत 2008चा जो टप्पा आणि 2010 पर्यंत, जसं मगाशी मी म्हटलं की जी काही व्हॅल्यू आहे 6 लाखापर्यंत आपली गेली होती, जी काही मगाशी आपण जी 6 लाखाची जी इन्व्हेस्टमेंट ती 10 लाखापर्यंत गेली होती, तर ती पुढच्या 10 वर्षामध्ये हे जे रिटर्न्स आहेत, म्हणजे तुमची जी इन्व्हेस्टमेंट होती 12 लाखाची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जवळपास वाढत 36 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट गेलेली आहे. म्हणजे 3 पट तुमची जी काही इन्व्हेस्टमेंटची झालेली आहे याच्यामध्ये. कारण इथे आता तुमचा जो XIR जो मिळालेला आहे 20% जवळपास XIR दिलेला आहे. तर आपण आता जे आहे ते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, म्हणजे आम्ही नेहमीच सांगतो आमच्या गुंतवणूकदारांना की आता गुंतवणुकीचा रेट हळूहळू पुढे, म्हणजे अजूनही भारत आपली डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये आहे, आणि अजूनही आपल्याला कमीत कमी 12% याच्यामध्ये आपल्याला रिटर्न्स आरामात
मिळू शकतात. याचं रिझन मी नेहमीच सांगते की जीडीपीची 6% ग्रोथ आणि इन्फ्लेशनचे 6% ग्रोथ, यामुळे 12% तुम्ही मिळवू शकणार आहात. अजूनही ही संधी आपल्याकडे आहे. तर जे सुरुवातीचं हे जे रिटर्न मिळाले ते 20% आपल्याला इथे रिटर्न मिळालेले आहेत या एसआयपी मध्ये या 10 वर्षामध्ये. तर इथे मी काढून घेऊ का? तर आता मी पुढे अजून तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये गंमत दाखवते. पुढच्या 5 वर्षामध्ये, तर 2005 मध्ये जी एसआयपी चालू केलेली आहे, जी पुढच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2020 पर्यंत. आता मुद्दा मी इथे काय केलेलं आहे की 2020 मध्ये काय घडलं आपल्या सगळ्यांनाच माहिती. 20 मार्चला जे काही कोरोनाने जो काही आकार झाला आपल्या मार्केटमध्ये, तर मार्केट व्हॅल्युएशन जे काही पडलं त्याच्यामुळे याचं व्हॅल्युएशन जे मगाशी 36 लाख होतं, म्हणजे हे खरं तर ही व्हॅल्युएशन जवळपास 56 लाखापर्यंत गेलं होतं. परंतु फक्त एका महिन्यामध्ये म्हणजे 10 फेब्रुवारीला जे 56 लाखाचं व्हॅल्युएशन होतं ते एका महिन्यामध्ये अगदी 20 लाख रुपयांनी कमी झालेलं आहे आणि 8.87% हा CAGR आलेला आहे. ओके, XIR आलेला आहे. तर इथे ही रिस्क नक्कीच एसआयपी मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये असते. तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ही रिस्क असते. म्हणून तुमचे गोल जेव्हा जवळ येतात तेव्हा तुम्ही साधारण 1 ते 2 वर्ष आधी, म्हणजे आता जसं की गोल म्हणजे काय की तुमच्या मुलांची शिक्षण आहेत किंवा लग्न आहे, तर हे टार्गेट जेव्हा जवळ येतात तेव्हा तुमची जर ते टार्गेट कंप्लीट झालं असेल तर तुम्ही ती अमाऊंट तुमची जी आहे म्युच्युअल फंड मधली ही तुम्ही काढून घ्या. त्यावेळी अगोदर तुम्ही जर ही अमाऊंट काढून घेतली तर त्या परिस्थितीमध्ये काय होईल की तुम्ही ती गुंतवणूक कुठे करणार आहात हेही इथे महत्वाचं आहे. तुम्ही जर ती गुंतवणूक काढून तुम्ही बँकेमध्ये, RD मध्ये, FD मध्ये 6%, 7% मध्ये ठेवणार असेल, तुम्हाला काही फार तिथे ग्रोथ मिळणार नाहीये. याचं उत्तरही तुम्हाला पुढे मिळेल. ओके, कारण तुम्ही त्याच्या गोलसाठी तुम्ही पैसे वापरणार असेल तर नक्कीच तुम्ही ती गुंतवणूक काढा. परंतु कुठे तुम्ही रिअल इस्टेटमधली जर ऍव्हरेज रिटर्न पाहिले 8-9% ऍव्हरेज तिथे CAGR आहे. त्याशिवाय सोनं आता 10-11% आता CAGR आलेलं आहे सोन्याचं जवळपास. तर तिथेही तुम्ही गुंतवणूक केली तर एक वेळ तुम्हाला 11% CAGR आता मिळालेलं आहे. पण ओव्हरऑल जे जुनं 30 म्हणजे जुनं जर ओव्हरऑल डेटा जर पाहिला तर ऍव्हरेज सोन्याने पण देखील कमोडिटीचा एक भाग असल्यामुळे म्हणजे इन्फ्लेशनचं तेवढा रिटर्न साधारण 6 ते 7% सोन्याने पण रिटर्न्स मिळून दिलेले आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की तुम्ही तिथेही गुंतवणूक करून फार मोठे पैसा लॉंग टर्म मध्ये उभे करू शकाल. ओके, तर आता आपण काय करूया की 15 वर्षात आपण इथे टप्पा पाहिला आणि इथे आपल्याला वाटतं की आता हे भयंकर रिस्की आहे आणि माझ्या 18 लाखाची किंमत जी मागे 5 वर्षापूर्वी 36 लाख होती ती इथे मी 36 लाखाचा अनुभव होतो. तर किती वाईट घडलंय. तर आता पुढच्या टप्प्यामध्ये पाहूया की फक्त 5 वर्षाचा टप्पा म्हणजे त्याच्यामध्ये काय जादू झाली हे तुम्हाला इथे दिसेल की पहा की जी किंमत जी आहे इथे अगेन ही म्हणजे तुमचे जी 24,10,000ची म्हणजे आता मी तर 1 एप्रिल पर्यंत 25 एप्रिल पर्यंतचा डेटा घेतलेला आहे आजपर्यंतचा, म्हणून 24,10,000 रुपयापर्यंत 24,10,000ची गुंतवणूक झालेली आहे जी एसआयपी मार्फत. त्याचं व्हॅल्युएशन आज जे आहे ते 1,66,00,00,000 म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये ही जी किंमत आहे ती 3 पट वाढलेली आहे. ओके, सांगा कुठे एवढं मॅजिक शक्य आहे? तर अर्थात इक्विटीमध्ये याच्यामध्ये 2 गोष्टी ऍड झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक तर आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आणि दुसरा आहे तुमचा जो काही XIR तुम्हाला मिळालेला आहे. या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये ऍड झालेल्या आहेत आणि म्हणून तुम्हाला इथे एवढे चांगले रिटर्न्स मिळालेले दिसत आहेत. ओके, 24 लाखाचे म्हणजे इथे जवळपास 6 ते 7 पट तुमच्या गुंतवणुकीला इथे रिटर्न्स मिळाले. तुम्हाला फक्त इन्व्हेस्टमेंट करायचे, दॅट्स इट. बाकी तुम्हाला कुठलाही कोणता शेअर घ्यायचा आहे, कधी खरेदी करायचा आहे, काय करायचं, कुठलाही अभ्यास इथे करायचा नाही. इन्व्हेस्टमेंट आणि कन्सिस्टन्सी आणि पेशन्स इथे महत्वाचं आहे. तर म्हणजेच काय याच्यामधून मला काय सांगायचं की तुम्ही पहा की एकतर तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताल तर लॉंग टर्म मध्ये तुम्ही जेवढ्या जास्त वेळ त्याला देताल तेवढं त्याच्यामध्ये एकतर चांगलं व्याजदर तुम्हाला XIR तुम्हाला चांगला मिळेल आणि दुसरं म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग त्याच्यामध्ये ऍड होत जाईल. म्हणूनच काय की तुम्ही एकतर लवकर सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ त्याच्यासाठी देता येईल. दुसरं म्हणजे जेव्हा तुमचे गोल जवळ येतील, तुमचे जे काही टार्गेट्स आहेत जसं की तुमच्या मुलांची लग्न आहेत किंवा तुमचं मेन म्हणजे मुलांची शिक्षण आहेत, ही जशी महत्वाची जिथे तुम्हाला ऍक्च्युअली हातामध्ये एक अमाऊंट लागते, तर त्यावेळी तुम्ही जेव्हा तो गोल जवळ येईल तेव्हा तुम्ही ते पैसे वर्ष 2 वर्ष आधी तुम्ही ते हातामध्ये काढून घ्या. आणि तिसरं म्हणजे की याच्यामध्ये जेवढं तुम्ही लवकरात लवकर सुरू करताल तेवढं तुम्हाला त्याला जास्त वेळ देता येईल. म्हणून हे लवकरात लवकर तुम्ही तुमची गुंतवणूक सुरू करा. तर आशा करते की दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये माहिती शेअर करा. धन्यवाद.